नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं डी मराठी या यूट्यूब चॅनलवर। आज आपण एका अतिशय खास आणि पवित्र ठिकाणाबद्दल बोलणार आहोत। अष्टविनायकामधील 6वा गणपती लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मक गणपती। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण लेण्याद्रीच्या या गणपतीच्या मंदिराची संपूर्ण माहिती, त्याच्याशी निगडीत पौराणिक कथा आणि काही रहस्य जाणून घेणार आहोत। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आध्यात्मिक प्रवास करणार आहोत, जिथे आपण या मंदिराच्या सौंदर्यापासून ते त्याच्या गूढ गोष्टींपर्यंत सगळं एक्सप्लोर करणार आहोत। तर तयार आहात का? मग चला सुरू करूया। भाग 1, अष्टविनायक आणि लेण्याद्रीचा गणपती। मित्रांनो, अष्टविनायक म्हणजे महाराष्ट्रातील 8 मानाची आणि प्रतिष्ठेची गणपती मंदिरे आहेत। ही मंदिर पुणे, रायगड आणि अहमदाबाद जिल्ह्यामध्ये पसरलेली आहेत आणि प्रत्येक मंदिराला एक खास इतिहास आणि आख्यायिका आहे। या 8 गणपतीपैकी 6वा गणपती आहे लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मक। लेण्याद्रीचं मंदिर हे अष्टविनायकामधलं एकमेव मंदिर आहे जे डोंगरात एक गुहेत आहे। पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये वसलेलं हे मंदिर खूपच रमणीय आणि आध्यात्मिक आहे। या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला सुमारे 300 पायऱ्या चढाव्या लागतात आणि या प्रवासातच तुम्हाला निसर्ग आणि अध्यात्म याचा अद्भुत संगम अनुभवायला मिळतो। भाग 2, मंदिराची माहिती आणि वैशिष्ट्ये। लेण्याद्रीचं श्री गिरिजात्मक मंदिर हे एका मोठ्या खडकात कोरलेलं आहे। हे मंदिर बौद्धकालीन लेण्यांपैकी एक आहे आणि येथील 28 लेण्यांपैकी 8व्या लेण्यात गणपतीचं स्थान आहे। या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे हे पूर्णपणे एका अखंड दगडात कोरलेलं आहे। येथे तुम्हाला खांब, कमानी किंवा शिखरासारखं काही दिसत नाही। ही एक विशाल 57 फूट लांब आणि 52 फूट रुंद अशी गुहा आहे जिथं मंदिर आहे। या मंदिरातील गणपतीची मूर्ती स्वयंभू आहे, म्हणजेच ती स्वतःहून प्रकट झालेली आहे। मूर्ती पूर्वमुखी आहे आणि तिची सोंड डावीकडे आहे। मूर्तीच्या डोळ्यामध्ये माणिक आणि हिरे जडलेले आहेत, जे तिला एक खास आकर्षण देतात। मूर्तीच्या आजूबाजूला रिद्धी सिद्धींच्या मूर्ती आहेत आणि गाभाऱ्यासमोर 3 सभामंडप आहेत। मंदिराच्या प्रवेशद्वारावर 4 द्वारपालांच्या मूर्ती आहेत, ज्यापैकी पहिला आणि 4था द्वारपालाच्या हातात शिवलिंग आहे। मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला जुन्नर पासून 14 किलोमीटर आणि पुण्यापासून सुमारे 85 किलोमीटर इतका प्रवास करावा लागतो। जवळच शिवनेरी किल्ला आणि आरवी उपग्रह केंद्र आहे, ज्यामुळे हे ठिकाण पर्यटकांसाठीही आकर्षक आहे। मंदिर परिसरात पाण्याच्या 4 टाक्या आहेत, ज्यामध्ये वर्षभर पाणी असतं। भाग 3, पौराणिक कथा आणि रहस्य। आता आपण बोलूया लेण्याद्रीच्या श्री गिरिजात्मकाशी निगडीत पौराणिक कथा आणि रहस्यांबद्दल। गिरिजात्मक या नावाचा अर्थ आहे गिरिजेचा पुत्र, म्हणजेच पार्वती मातेचा पुत्र गणपती। असं सांगितलं जातं की पार्वती मातेने पुत्र प्राप्तीसाठी या डोंगरात 12 वर्ष कठोर तपश्चर्या केली। तिच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन भाद्रपद शुक्ल चतुर्थीला श्री गणपती बटूरूपात प्रकट झाले। ही कथा या मंदिराला खास बनवते, कारण येथे गणपतीला पार्वतीचा पुत्र म्हणून पूजलं जातं। दुसरं एक रोमांचक कथा आहे। असं म्हणतात की या लेण्यांमध्ये पांडवांनी त्यांच्या वनवास काळात वास्तव्य केलं होतं। काहींच्या मते या गुहा पांडवांनीच खोदल्या असाव्यात। यामुळे या मंदिराला ऐतिहासिक आणि पौराणिक महत्व आहे। आता बोलूया काही रहस्यांबद्दल। या मंदिरातील गणपतीची मूर्ती इतर अष्टविनायका मूर्तींसारखी आखीव रेखीव नाही, ती ओबड ढोबड आहे आणि असं सांगितलं जातं की ती पूर्णपणे प्रकट झालेली नाही। यामुळे काही जणांचं असं म्हणणं आहे की या मूर्तीचं खरं स्वरूप अजूनही गुप्त आहे। याचं आणखी एक रहस्य म्हणजे मूर्तीच्या पाठीचीच पूजा केली जाते, कारण तिचं मुखदर्शन होऊ शकत नाही। यामागचं कारण काय हे आजही एक कोडं आहे। तसंच या मंदिराच्या आसपासच्या लेण्यांमध्ये बौद्धकालीन चैत्यगृह आणि विहार आहेत। या लेण्यांमध्ये कोरलेली शिल्प
आणि रचना इतिहास प्रेमींसाठी खूप आकर्षक आहे. काही जणांचा असा विश्वास आहे की या लेण्यांमध्ये गणपतीचं स्थान बौद्ध आणि हिंदू धर्माच्या संगमाचं प्रतीक आहे. भाग 4 यात्रेची माहिती. मित्रांनो, जर तुम्ही अष्टविनायक यात्रेचा विचार करत असाल तर लेण्याद्रीच्या या मंदिराला भेट देणं खूप सोपं आहे. पुण्यापासून खाजगी वाहनाने किंवा बसने तुम्ही येथे पोहोचू शकता. मंदिर परिसरात राहण्यासाठी धर्मशाळा आणि हॉस्टेलची व्यवस्था आहे. गणेश चतुर्थी आणि माघ चतुर्थीला येथे खूप गर्दी असते, त्यामुळे तुम्ही ऑफ सीझन मध्ये भेट दिल्यास शांतपणे दर्शनाचा आनंद घेऊ शकता. या मंदिराला भेट दिल्यावर तुम्हाला आध्यात्मिक शांती आणि निसर्गाचं सौंदर्य दोन्हीही अनुभवायला मिळतं. लेण्याद्रीच्या डोंगरांमधून दिसणारं निसर्गाचं दृश्य आणि गणपतीचं दर्शन तुमच्या मनात कायमचं कोरलं जाईल. आता तुम्ही सांगा, तुम्ही कधी लेण्याद्रीच्या श्री गिरिजात्मकाचं दर्शन घेतलं आहे का? किंवा तुम्हाला या मंदिराबद्दल काही खास अनुभव आहे का? कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आणि हो, जर तुम्हाला अष्टविनायकामधील इतर गणपतीबद्दल जाणून घ्यायचं असेल तर आम्हाला सांगा. आम्ही या मंदिरावरही व्हिडिओ बनवू. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. आमच्या डी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओज लगेच मिळतील. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करा. गणपती बाप्पाचा आशीर्वादाचा आनंद सर्वांपर्यंत पोहोचवा. गणपती बाप्पा मोरया. धन्यवाद.